दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा देवाच्या मूर्ती संवर्धनाचं काम पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांमार्फत आजपासून ते 11 जुलै दरम्यान करण्यात येणार होतं। ज्योतिबाच्या मूर्ती संवर्धनाचा कालावधी हा अपूर्ण असून तसंच ज्योतिबा देवाची श्रावण षष्ठी यात्रा 10 ऑगस्ट रोजी होणार आहे। या यात्रेसाठी पुजारी वर्गाला 15 दिवस अगोदर तयारी करावी लागते। याचा विचार करून श्री ज्योतिबा देवाच्या मूर्तीच्या संवर्धनाचं काम पुढे ढकलण्यात यावं अशी विनंती प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे श्री पूजकांच्या वतीनं निवेदन देऊन करण्यात आली होती। या निवेदनाचा विचार करून ज्योतिबा देवाच्या मूर्ती संवर्धनाचं काम प्रशासनाच्या वतीनं पुढे ढकलण्यात आलंय। जी श्रावण षष्ठीची यात्रा आहे ही 10 तारखेला आहे आणि त्याचा जो नियोजनाचा भाग आहे प्रत्येक पुजारी वर्ग आणि श्रीपूजकांना तो 15 दिवस अगोदर असतो आणि या कालावधी अपुरा वाटतो आणि यासाठी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा माननीय प्रशासन म्हणजे कलेक्टर साहेब आणि देवस्थानचे प्रशासक त्याचबरोबर सचिव यांनी त्या विनंतीला मान दिला आणि 10 तारखेनंतर म्हणजे श्रावण षष्ठी झाल्यानंतर मूर्तीच्या संवर्धनाचा विषय परत घेतला जाईल असं त्यांनी आम्हाला कळवलं आणि त्या पद्धतीची काल आमची ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही केलेल्या विनंतीला प्रशासनानं काही दिला उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला। याबद्दल सर्व श्रीपूजकांच्या वतीनं प्रशासनाचं हार्दिक आभार मानतो। संवर्धनाचं काम पुढे ढकलण्यात आलं असून ज्योतिबा देवाचं दर्शन नियमित सुरू राहणार असल्याचं ज्योतिबा मंदिर देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तेवले यांनी सांगितलं। लिंग देवस्थान वाडीरत्नागिरीकडील मूर्तीचे संवर्धन पुरातत्व विभाग पुणे यांचे मार्फत दिनांक 7/7/24 ते 11/7/24 अखेर करण्यात येणार होते। त्या अनुषंगाने वाडीरत्नागिरीकडील समस्त पुजारी वर्गाने दिलेल्या निवेदनानुसार देवाची श्रावण षष्ठी यात्रा दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी येत असून सदर यात्रेची तयारी पुजारी वर्गाला आत्तापासूनच करावी लागते। त्याचा विचार करून सदरचे मूर्ती संवर्धन पुढे ढकलण्यात आलेले आहे आणि त्यामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवण्यात आलेले आहे। याची भाविकांनी नोंद घ्यावी ही विनंती।